नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आय पी एलचा धूमधडाका म्हणजे जनसंग्राम नुकताच सुरुवात झाली असून पहिली मॅच पार पडलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये बेंगळुरू संघाने अत्यंत चांगल्या रीतीने सामना करत सामना जिंकलेला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा देखील आय पी एलच्या संदर्भातच आहे. चौकार आणि षटकार हे पाहण्यासाठीच प्रेक्षक मैदानावरती उपस्थित असतातच, पण कधीकधी एखाद्या सामन्यामध्ये गोलंदाज देखील भाव खाऊन जातो. त्याचप्रमाणे आय पी एलची सुरुवात 2028 पासून झालेली असतानाच बेस्ट बॅट्समनला अर्थातच ऑरेंज कॅप मिळते आणि बक्षीस देखील मिळते, आणि बेस्ट बॉलर म्हणजे अर्थातच पर्पल कॅप ही आपण गोलंदाजाच्या डोक्यावरती पाहत असतो. त्याचप्रमाणे आय पी एलची सुरुवात झाल्यापासून 2028 ते 2025 पर्यंत नेमके कोणकोणत्या गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकलेले आहे त्याचा व्हिडिओ घेऊन आजचा मी व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन ट्रेडिंग व्हिडिओ आय पी एल 2026च्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. आय पी एलमध्ये सर्वाधिक गोलंदाजीमध्ये बळी घेणाऱ्या, विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप ही अंतिम सामन्याच्या दिवशी देण्यात येते. पण प्रत्यक्ष सामन्यामध्ये जो जास्त विकेट्स घेऊन जसे जसे स्पर्धा पुढे पुढे जाते त्या गोलंदाजाच्या डोक्यावरती आपण कॅप बघतो, तिला पर्पल कॅप असे म्हणतात. तर आता मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये 2028 पासून ते 2025 पर्यंत नेमकं कोणकोणत्या खेळाडूंनी ही कॅप आपल्या डोक्यावरती घातलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिलं वर्ष म्हणजे 2008. सोहेल तन्वीर हा खेळाडू होता. संघ राजस्थान रॉयल्स. सामने तो 11 खेळला होता आणि विकेट्स त्याने 22 घेतल्या होता. अंतिम सामन्याच्या वेळेस त्याला बक्षीस देखील देण्यात आलं होतं. 2009 दुसरा हंगाम होता. आर पी सिंग भारतीय खेळाडू. दिल्ली संघाकडून खेळताना 16 सामने खेळताना 23 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. 2010 प्रज्ञान ओझा फिरकीपटू पहिलाच होता भारताचा. त्याने दिल्ली संघाकडून खेळताना 16 सामने आणि 21 विकेट्स घेतल्या होत्या. चौथा हंगाम 2011 विदेशी खेळाडू म्हणजे श्रीलंकेचा खेळाडू होता लसिथ मलिंगा. मुंबईकडून खेळताना 16 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या होत्या. पाचवा हंगाम 2012 मॉर्ने मॉर्कल विदेशी खेळाडू. दिल्ली संघाकडून खेळताना 16 सामने 25 विकेट्स. सहावा हंगाम 2013 ड्वेन ब्रॅव्हो चेन्नई संघाकडून खेळताना 18 सामने 32 विकेट्स. सातवा हंगाम 2014 साली झाला होता. मोहित शर्मा याने चेन्नई संघाकडून खेळताना 16 सामन्यातून 23 विकेट्स घेतल्या होत्या आणि पर्पल कॅप पटकावली होती. आठवा हंगाम 2015 ड्वेन ब्रॅव्हो याने पुन्हा एकदा पर्पल कॅप जिंकली होती चेन्नई संघाकडून खेळताना 17 सामने 26 विकेट्स. 2009 16वा हंगाम भुवनेश्वर कुमार हैदराबाद संघाकडून खेळताना 17 सामने 23 विकेट्स. 2010 पुन्हा एकदा 2017च्या आय पी एलमध्ये भुवनेश्वर कुमार यांनी पुन्हा एकदा हैदराबाद संघाकडून खेळतानाच 14 सामन्यातून 26 विकेट्स घेऊन पर्पल कॅप पटकावलेली होती. हे 10 हंगाम झाले. आता पुढचा हंगाम आहे 2018चा. हा 11वा सीझन होता. अँड्रू ट्रॉय या विदेशी खेळाडूंनी पंजाब संघाकडून खेळताना 14 सामन्यातून 24 विकेट्स घेऊन पर्पल कॅप पटकावलेली होती. 2019ला 12व्या हंगामात इम्रान ताहीन विदेशी खेळाडू फिरकीपटू चेन्नई संघाकडून खेळताना 17 सामन्यातून 26 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. 2020 हा 13वा हंगाम होता. कागिसो रबाडा याने दिल्ली संघाकडून खेळताना 17 सामन्यातून 30 विकेट्स घेतल्या होत्या. 14वा हंगाम 2021 हर्षल पटेल भारतीय खेळाडू याने बेंगळुरू संघाकडून खेळताना 15 सामन्यातून 32 विकेट्स घेतल्या होत्या. 15वा हंगाम 2022 युजवेंद्र चहल फिरकी गोलंदाज भारतीय यांनी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना 17 सामन्यातून 27 विकेट्स घेतल्या होत्या. 16वा हंगाम 2023 झाला होता. मोहम्मद शमी या भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडूने गुजरातकडून खेळताना 17 सामन्यातून 28 विकेट्स घेतल्या होत्या आणि पर्पल कॅप पटकावली होती. 17वा हंगाम 2024 साली झाला होता. हर्षल पटेल याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवत पर्पल कॅप पटकावली होती पंजाबकडून खेळताना 14 सामन्यातून 24 विकेट्स. आणि मागील हंगाम म्हणजे 18वा सीझन 2025 साली झाला होता. प्रसिद्ध कृष्ण हा वेगवान गोलंदाज भारतीय खेळाडू यांनी गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना 15 सामन्यातून 25 विकेट घेत पर्पल कॅप आपल्या डोक्यावरती घातली होती आणि त्याला बक्षीस देखील देण्यात आलं होतं.
IPLच्या अंतिम सामन्यापर्यंत ज्या फलंदाजाने सर्वात जास्त रन केले असतील त्यांना ऑरेंज कॅप मिळून 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळण्यात, त्याचा ट्रॉफी मिळण्यात देतात. तसेच जे गोलंदाज जास्त शेवटच्या सामन्यापर्यंत असतात किंवा जे पूर्ण सीझनमध्ये जे चांगली गोलंदाजी करतात, म्हणजे ते सामने किती खेळले यावरती त्यांचं नसतं, पण त्यांनी किती जास्त विकेट घेतले त्याच्यावरती महत्त्व असतं. जो जास्त विकेट घेतो त्याला पर्पल कॅप हे दिले जाते, त्याचा योग्य सन्मान केला जातो आणि त्यांना 10 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येतं. अशा रीतीने आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला IPLच्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट म्हणजेच 2008 ते 2025 पर्यंत कोणी पर्पल कॅप पटकावलेले आहे याचा व्हिडिओ आपण माहितीच्या स्वरूपात दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण 2008 ते 2025 पर्यंत या प्रत्येक सीझनमध्ये कोणी जास्त धावा केलेले आहे, ऑरेंज कॅप कोणी पटकावलेले आहे याची सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओला तुम्ही त्या व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्पल कॅप म्हणजे फलंदाज तर चांगली कामगिरी करत असतं, काही सामन्यात देखील गोलंदाज देखील आपली कामगिरी चोखपणे पार पडतात. तर आतापर्यंतच्या झालेल्या 18 सीझनपर्यंत जबरदस्त गोलंदाजी म्हणजे ड्वेन ब्रॅव्हो याने 32 विकेट्या घेतल्या होत्या 18 सामन्यातून चेन्नईकडून खेळताना. दुसरा गोलंदाज आहे हर्षल पटेल बँगलोरकडून खेळतात. 15 सामन्यात त्यांनी 32 घेतलेल्या होत्या विकेटा. म्हणजेच आतापर्यंत जे सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे असेल तर कोण असेल तर हर्षल पटेल ठरला आहे, जो भारतीय संघाकडून खेळलेला आहे. अशा रीतीने आपण सर्वसामान्य जनतेला जे क्रीडाप्रेमी आहे आणि क्रिकेट प्रेमी आहे तसेच IPL प्रेमी आहे अशा लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांना माहिती व्हावी याच अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ म्हणजेच IPL 2028 ते 2025 पर्यंत ज्या गोलंदाजांनी सर्वात जास्त विकेटा घेतलेल्या आहेत त्यांची माहिती देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट IPL संदर्भात महत्त्वाची माहिती नवीन अपडेट तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचा सपोर्ट देखील मला प्रेरणा देईल आणि नवीन चांगले व्हिडिओ निर्माण व्हायला मला प्रेरणा होईल. धन्यवाद.